चला तर आज आपण बनवणार आहोत मोकळी सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी। तर त्यासाठी अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। शेंगदाणे थंड झाले की साल काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। त्याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात। मिक्सरला वाटण करून घेऊया जाडसर। कढईमध्ये तेल टाकून घेतले। परत मी 3 मिरच्या मोडून टाकून घेतले। अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतले कच्चे। 2 मिनिटं परतवून घेतले की याच्यामध्ये बटाटा टाकून घेतलेला आहे। बटाट्याची साल काढून 2 बटाट्याच्या मी इथे पातळ फोडी करून घेतल्यात। बटाटा मऊसूत व्हावा म्हणून आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। बाकी मीठ आपण नंतर टाकूया। तर बघा इथे बटाटा मऊसूत झालेला आहे। आता भिजवून घेतलेले शाबू टाकून घेऊया। शाबू इथे मी रात्रभर असा मस्त असं भिजवून घेतलेला आहे। एकदम मोकळा सुटसुटीत आणि कोरडा झालेला आहे। हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं जे वाटण करून घेतलंय ते आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। एकत्र करून घेतलंय। याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकू। 1 चमचा साखर टाकू। साखर टाकल्यानंतर खिचडी खूप छान लागते। आता 4-5 मिनिटांसाठी आपण व्यवस्थित असं हे परतवून घेतले। तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे। एकदम मोकळी सुटसुटीत अशी खिचडी तयार झालेली आहे। याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली। अशा पद्धतीने मोकळी सुटसुटीत खिचडी नक्की बनवून बघा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप